नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये जरूर पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 26 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, कल्पना सोरेन यांना वुमन्स एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर्स अवॉर्ड कोणत्या कार्यक्रमात देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ब्रिक्स CCIV ॲन्युअल वुमन समिट 2026मध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. कल्पना सोरेन झारखंड या ठिकाणच्या आमदार आहेत. या हेमंत सोरेन यांच्या पत्नी आहेत आणि ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेने हा कार्यक्रम घेतला होता. या पुरस्काराने महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या योगदानाचा सन्मान केला जातो आणि सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे SSGs महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी मदत करतात. पुढील प्रश्न दुसरा, मध्य पूर्वेतील युद्धामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फिलिपिन्सने जाहीर केलेली आहे आणीबाणी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. इंधनाच्या किमती वाढत असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे असं सांगितलं आहे देशाने. आणि दक्षिण कोरियामध्ये ऊर्जा वापरावरती काही निर्बंध लावले आहेत. तिथे सरकारने देशभर ऊर्जा बचतीसाठी मोहीम सुरू केली. हजारो किलोमीटर दूर असलेले युद्ध जगभराच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम करू शकते. इंधन दरवाढ ही जागतिक घटना विशेषतः युद्धाशी थेट जोडलेली असते. पुढील प्रश्न तिसरा, अघनाशिनी आणि वेदावती नदी जोड प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त करणारी संस्था कोणती? तर पर्याय क्रमांक बी योग्य आहे, युनेस्कोने व्यक्त केलेली आहे चिंता. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हा प्रकल्प पश्चिम घाटाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील भाग आहे असं युनेस्कोचं मत आहे आणि युनेस्कोने जागतिक वारसा संवर्धनाचे नियम पाळावेत असे भारताला ठणकावले आहे. आणि 1972मध्ये वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन स्वीकारले गेले होते आणि पश्चिम घाट हे युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ देखील आहे. या नदीजोड प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे एक नदीतलं पाणी दुसऱ्या नदीत वळवणं असा हा प्रकल्प आहे. आणि पर्यावरणकर्ते म्हणतात की या प्रकल्पाचा जैवविविधतेवरती मोठा परिणाम होईल किंवा होऊ शकतो. त्यामुळे युनेस्कोने चिंता व्यक्त केलेली आहे. पुढील प्रश्न चौथा, सुगम डिजिटल गुजरात इनिशिएटिव्ह कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरातचाच आहे हा प्रकल्प. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. गुजरात सरकारने सुमारे 20 महत्त्वाच्या सेवा पूर्णपणे डिजिटल केल्या आहेत. प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू केला आहे आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचं नेतृत्व या योजनेमध्ये आहे. फेसलेस, पेपरलेस, कॅशलेस सेवा मिळाव्यात हे मुख्य उद्दिष्ट आहे यामागचं. आणि सोशल जस्टिस, रेव्हेन्यू, लीगल, फूड अँड सिव्हिल सप्लायज आणि ट्रायबल डेव्हलपमेंट विभागांची सेवा यात आहे. आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती दरवर्षी जवळपास 1.20 कोटी अर्ज प्रक्रिया होत असतात, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाचवा, लुबना काझी चौधरी या कोणत्या देशात प्रशासकीय कायदा न्यायाधीश बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमेरिकेमध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. लुबना काझी चौधरी अमेरिकेतील पहिल्या मुस्लिम महिला प्रशासकीय कायदा न्यायाधीश बनल्या. त्या मूळच्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आहेत आणि न्यू जर्सीच्या सिनेटने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ही नेमणूक मुस्लिम आणि अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व वाढवणारी ऐतिहासिक घटना मानली जात आहे. पुढील प्रश्न सहावा, आकाश 300
3D प्रिंटर कोणत्या केंद्राला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इस्रो LPSC यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हा प्रिंटर लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर LPSC ला दिला आहे. LPSC हे इस्रोचे एक महत्त्वाचे केंद्र आहे आणि हा प्रिंटर 350 अंश सेल्सिअसपर्यंत चालतो आणि पुढे तो 500 अंश सेल्सिअसपर्यंत नेण्याचा मानस देखील आहे. ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे 3D प्रिंटिंग असतं. या तंत्रज्ञानामुळे कॉम्प्लेक्स भाग तयार करणं खूप सोपं होतं आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी या प्रकल्पात सहभागी आहेत. पुढील प्रश्न 7वा. KV रमणा मूर्ती यांची नियुक्ती कोणत्या संस्थेच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेबी या संस्थेचे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. KV रमणा मूर्ती हे सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमले आहेत. यांची नियुक्ती 3 वर्षांसाठी झालेली आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. भारतात भांडवली बाजार नियंत्रित करणारी संस्था आहे ही आणि सेबीची स्थापना 1988 मध्ये केली होती. 1992 मध्ये सेबीला कायदेशीर दर्जा मिळाला आणि सेबी गुंतवणूकदारांचे हित जपत असते. मूर्ती या नियुक्तीच्या आधी संरक्षण मंत्रालयात ॲडिशनल कंट्रोलर जनरल डिफेन्स अकाउंटंट होते. हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 8वा. स्टील गर्डर्स पोर्टल कोणत्या मंत्र्यांनी सुरू केलं? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हा पोर्टल न्यू दिल्लीमध्ये लॉन्च केला आहे. पोर्टलचं नाव रेल रोड इन्स्पेक्शन अँड स्टेज मॅनेजमेंट स्टील गर्डर पोर्टल असं आहे आणि हा उपक्रम देशातील पायाभूत सुविधा विकास सोपा आणि जलद करण्यासाठीच आहे आणि या पोर्टलमुळे इंडियन रेल्वे कॉन्ट्रॅक्टर्स, फॅब्रिकेटर्स आणि इन्स्पेक्शन्स एजन्सीज सगळे एकाच प्लॅटफॉर्मवरती येऊ शकतात. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. पापा राव उर्फ मंगू या कोणत्या राज्यातील नक्षलवादी कमांडर होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हा छत्तीसगडमधील आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. मार्च 2026च्या शेवटच्या आठवड्यात त्याने आत्मसमर्पण केलंय म्हणून ही न्यूज आली आहे. ठीक आहे. त्यासोबत आणखीन 17 नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली म्हणजे त्यांनीही आत्मसमर्पण केलं आणि 6 जानेवारी 2025ला झालेल्या IED ब्लास्टचा मास्टर माइंड तोच होता. त्या हल्ल्यामध्ये जवळजवळ 8 सुरक्षा जवान शहीद झाले होते त्यावेळेस आणि पुनर्वसन धोरण आणि संघटनेच्या नुकसानीमुळे पापाराव स्वतःहून शरण आलाय असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न 10वा. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 नुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाकिस्तान सर्वात प्रदूषित देश आहे. पाकिस्तान हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे. इंडिया हा प्रदूषणाच्या बाबतीत जगात 6व्या क्रमांकावरती आहे. आणि वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 हा अहवाल IQ एअर यांनी प्रसिद्ध केला आहे. या अहवालात 143 देश आणि 9446 शहरांचा अभ्यास करण्यात आला. बांगलादेश, तझाकिस्तान, चाड आणि कांगो हे पाकिस्ताननंतर प्रदूषित देश आहेत. क्रमवारी लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न 11वा. समान नागरी संहिता UCC लागू करणारे दुसरे राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे राज्य. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. गुजरात हे समान नागरी संहिता लागू करणारे देशातले दुसरे राज्य ठरणार आहे. उत्तराखंड हे UCC लागू करणारे पहिले राज्य आहे, हे लक्षात ठेवा. UCC म्हणजे सर्व नागरिकांना समान कायदे, युनिफॉर्म सिव्हिल कोड असा त्याचा अर्थ होतो आणि याचा उद्देश आहे सर्व नागरिकांना समान न्याय मिळवून देणे. एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना यामागे आहे.
पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न आपला. सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस बिल 2026 कोणत्या सभागृहामध्ये सादर करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राज्यसभा. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हा विधेयक नित्यानंद राय यांनी सादर केला. या विधेयकाचा उद्देश CAPF भरती आणि सेवा अटी नियमन करणे आहे आणि ग्रुप ऑफ जनरल ड्युटीज ऑफिसरसाठी नियम निश्चित केले जाणार आहेत. इन्स्पेक्टर जनरल पदांसाठी 50% पदे IPS अधिकाऱ्यांनी भरली जातील आणि ॲडिशनल डायरेक्टर जनरल पदांसाठी किमान 67% 67% IPS अधिकाऱ्यांना दिले जातील. स्पेशल डायरेक्टर जनरल आणि डायरेक्टर जनरल पदे पूर्णपणे IPS अधिकाऱ्यांसाठी राखीव असतील असं यामध्ये नमूद केलेलं आहे. तर आजचे आपले 26 मार्च 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा ही विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.